प्रभात मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंद्रा ही बोलत असते की मी किती ओरडू सांगत होते सागर तुला की तिला नको देऊ म्हणून, तरी तू दिलंच तिला. तर लगेच स्वाती बोलते की अगं जाऊ दे ना, त्यांची मुलगी होती, आपण कोण होते त्यांना लगेच सांगणार. इकडे इंद्रा लगेच बोलते तू माझा काहीच अधिकार नाही आहे का? जेव्हा तिची आई नव्हती तेव्हा 6 महिने मी तिला सांभाळलं आहे, माझ्या तळहाताच्या फोडावानी तिला जपलं आहे मी, आणि तू बोलते की माझा काहीच अधिकार नाही आहेत का तिच्यावर? तुला सांगते की जेव्हा मुक्ता नव्हती तेव्हा पण ती काही जंगलात होती का? तिला कोण सांभाळत होतं आणि तू लगेच का तिला तिच्याकडे दिलं? तर लगेच सागर सांगतो की तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे. इंद्रा बोलते की आत्ताच्या आत्ता माझी मुलगी माझ्या समोर आण, नाही तर मी जाते तिला आणायला. मी माझं घर मोडायला निघाली आणि मी तिला हे असं करूच देणार नाही, म्हणून तुला मी सांगतेय आण तिला. तर लगेच ओरडतच हा सागर बोलतो की का चिडचिड करते तू? लगेच सागर बोलतो की मला माहिती आहे की मुक्तावर तुझा राग आहे, पण ह्यामध्ये लगेच सईला का आणते तू? नाही ती अगं, तिला ना प्रेम जिथं भेटतं ना तिथेच ती थांबती. मगाशीच बघितलं ना, मुक्ताईसाठी किती रडत होती ती ना. सई तिची आई आहे म्हणून आपल्या भांडणात तिला का वेगळं करून टाकायचं तिच्या आईपासनं? तर लगेच इंद्रा बोलते की मला काही माहिती नाहीये, ते तुला मी सांगते ती आई म्हणायच्या लायकीची पण नाहीये, समजलं? तर लगेच इकडे सागर ओरडत बोलतो की बास झालं आता, काही म्हणा आता, ते मला सगळं मान्य आहे. मी सईला रडताना बघू शकणारच नाहीये कधी. आणि त्यांचं ना सईवर खूप प्रेम आहे आणि ते पण खरं खरं आहे, समजलं का? तर ते ऐकून इकडे इंद्राला धक्का बसतो. इकडे सागर हा जात असताना मध्ये स्वाती येते आणि बोलते की एवढं सगळं होऊनही तू त्या मुक्ताला तिची आई मानतो का? ती सांगते की अरे तिने माझ्या नवऱ्यावर घाणेरडे आरोप केलेले आहे आणि तरी पण तू तिचीच बाजू घेतोय का? स्वाती तिथून लगेच निघून जाते. तर इंद्रा तिला थांबवत असते. तर ती सागरकडे काही बोलणार तेवढ्यातच सागर हा तिथून निघून जातो. इकडे मनातल्या मनात बोलते की काय झालं या सागरला, त्याच्या स्वतःच्या बहिणीचा संसार मोडायला निघालाय हा. अजूनही ना त्याला त्याचीच बायको खरी वाटतीये. लगेच इंद्रा ही आई एकरे पुढे हात जोडते आणि बोलते की तूच सांग आता मी माझा संसार कसा आणि माझ्या मुलीचा संसार कसा वाचवते? तर इकडे सागर त्याच्या रूम मध्ये जाऊन मनातल्या मनात बोलतो की मला माझ्या मुक्तावर पूर्ण विश्वास आहे की ते असं करणार नाही, पण आता ते खरं बोलताय ते पण मान्य आहे, पण त्याच्यासाठी मला पुरावा हवा आणि तो माझ्याकडे नाही. आता मी तो कसा मिळू? आता मला ना वाटतंय की मला आरतीची मदत घ्यायला हवी, लवकरच्या लवकर तिला कॉल केला पाहिजे मी. लगेच सागर बोलतो की मला आता क्लिनिकवर कॉल करावं लागेल कारण माझ्याकडे नंबर नाही आहे. तर तो लगेच मुक्ताच्या क्लिनिकवर कॉल करतो. तर ती कॉल उचलताना तिकडची सिक्युरिटी गर्ल बोलते की काय पाहिजे तुम्हाला? तर सागर सांगतो की मला आरतीचा नंबर हवा आहे. तर लगेच ते सांगतो की हो तीच आरती का जी आत्ताच ऑफिस सोडून गेली आहे? तर सागर बोलतो की हो तीचाच. लगेच ती गर्ल बोलते की बरं मी तुम्हाला मेसेज करते. तर लगेच सागर बोलतो की हो तुम्ही मला प्लीज मेसेज करा. ते बोलूनच तो फोन ठेवतो. लगेच मेसेज येतो. तर लगेच ताबडतोब सागर हा तिला कॉल करतो. तर आरती कॉल उचलते. तर सागर बोलतो की हॅलो, माझं ऐकून घ्या, तुम्ही आरती आहात ना? तर लगेच आरती बोलते की हो, पण तुम्ही कोण? तर लगेच सागर सांगतो की मी कोळी सागर आहेत आणि मला तुमच्याशी ना एक केस संदर्भात बोलायचं आहे. तर ते ऐकूनच इकडे आरती कॉल ठेवून देते. इकडे फोन कट केल्यानंतर सागर मनातल्या मनात चिडचिड करत बोलतो की ही खरंच खोटं बोलती वाटतं. आता हिला ना कसंही करून आता आपल्या जाळ्यात फसवावं लागेल, हिला आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळायला पाहिजे. तर श्रावणी ही इकडे बाहेर आलेली असते. तर तिला लगेच लॉयरचा फोन येतो आणि तर फोन कट केल्यानंतर श्रावणी मनातल्या मनात बोलते की आता बघ मुक्ता, मी शेवटचा घाव घालणार आहे तुझ्यावर, कारण आता लॉयर पण ना रेडी झाले तुझ्या घरी यायला. ही तुझा संसार ना तुटणार आहे, पण तूच ह्या पहिली सुरुवात केली होती, आता तू सुरुवात केली म्हणून आता मी शेवट करणार आहे. तर सावनी ही आठवत असते की कशी ती लॉयरकडे गेली आणि बोलली की तुम्ही खरंच थँक्यू, मला तुम्ही टाइम दिला, माझ्या मुलीच्या संदर्भात ही खूप मोठी केस आहे. तर ते लॉयर बोलतात की हो मी ओळखलं तुम्हाला, आता बोला तुम्ही. तर लगेच सावनी सांगते की जी माझी मुलगी आहे सई कोळी, तिची कस्टडी तुम्ही मला न देता ती सागरला दिली होती तुम्ही. तर मग का? कारण तिचे मुक्तावर प्रेम होतं म्हणून त्यांनी लग्न तिच्यासाठी केलं. मला तुम्हाला हे सांगायचं की ते लग्न फक्त ते एक नाटकच होतं. त्या माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी त्यांनी नाटक केलं होतं. ॲक्च्युली सर ते सईच्या मागं ना ते फक्त सईचं नाव घ्यायला आहे, त्यांच्या मागं काहीही एक प्रेम नव्हतं. मला असं खाली पाडण्यासाठी त्यांनी केलं होतं. तर लगेच लॉयल बोलतो की तुम्ही असं ना गुतूत बोलू नका, ते समजत पण नाही आणि तुम्ही ना नीट बोला. सावनी बोलते की सर मुद्दा असा आहे की सागर कोळी आणि मुक्ता कोळी आता त्यांचे भांडणं होऊन ते वायली निघाली आहेत. तर मग याच्यामधने त्यांनी लग्न केलं होतं कारण त्यांची कस्टडी
माझ्या सईची कस्टडी त्यांच्याकडे जावा म्हणून. तर इकडे ते ऐकून लॉयरला धक्का बसतो. सावनी बोलते की आणि जिथं त्याची कोणी सईला मदत करू नाही शकणार तिथे सागर तिची काय परवरिश करेल, म्हणून मी तुम्हाला पाया पडून सांगते की प्लीज माझी मुलीची कस्टडी माझ्याकडे द्या. तिची खूप काळजी पडती हो. तर लगेच लॉयर बोलतात की बरं मी स्वतः आता याच्यात डोकं घालतो आणि जर मला कळलं की हे खरं आहे तर मी तुमच्याकडे तुमची ती सईची कस्टडी तुम्हाला देतो. इकडे इंद्रा ही सागरला बोलते की तू आज डबा नाही नेणार का. तर सागर सांगतो की मी आज बाहेर खाईल. तर लगेच इंद्रा बोलते की तुझी आई जिवंत असताना तुला कोण बाहेर खाऊन देईल, थांब मी 2 मिनिटातच आणते. तर सागर सांगतो की लवकर आण. तेवढ्यातच लॉयर हा बेल वाजवतो. सागर हा दरवाजा उघडतो तर त्या लॉयरला बघून आणि त्या सावनीला बघून तो धक्का आणि शॉक होतो. इकडे सागर हा त्या लॉयर आणि सावनीला घरात घेतो. तर लॉयर सांगतात की माझ्याकडे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. तर लगेच सागर बोलतो की हो तुम्ही प्लीज मुद्द्यावर या, काही काम होतं का. तर लगेच लॉयर सांगतात की मला मुक्ता कोळी यांना भेटायचं आहे. तर ते ऐकून इकडे इंद्रा आणि सागरला धक्का बसतो. लॉयर सांगतात का मला त्यांना भेटायचं आहे, तुम्ही त्यांना बोलून आणा. तर हे सगळे खाली मान घालतात. तर परत लॉयर सांगतात की तुम्ही गप्प का आहात, बोला ना काहीतरी, मला बोलायचं आहे त्यांच्याशी, बोलवा त्यांना. लॉयर सांगतो की सागर कोळी मी सईची कस्टडी तुम्हाला फक्त याच्यासाठी दिली होती कारण मुक्ताशी तुम्ही लग्न केलं होतं आणि त्या नीट काळजी पण घेणार होत्या आणि घेतली पण होती त्यांनी आणि सईची पण इच्छा होती की त्यांना तिच्याशी सोबतच राहायचं आहे, म्हणून मी खरी कस्टडी तुम्हाला सईची दिली होती तुमच्याकडे. लगेच इकडे ते लॉयर बोलतात का आता मला असं वाटतंय की मला तो परत निर्णय बदलावा लागेल आता. लगेच इकडे धक्का बसतच सागर बोलतो की असं काय बोलताय तुम्ही लॉयर साहेब. तर लगेच ते लॉयर बोलतात की तुम्हाला मला जे सावनी मॅडमनी सांगितलं आहे आणि ते जर खरं असलं ना तर मग मला ती सईची कस्टडी तुमच्याकडून कॅन्सल करावं लागेल. तर लगेच सागर सांगतो की मला नाही माहिती की सावनीने तुम्हाला काय सांगितलेलं आहे, इथे सगळं नॉर्मल आहे आणि इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते ऐकून इथे सावनीला धक्का बसतो. इकडे स्वाती ही इंद्राला आतमध्ये घेऊन येते. तर स्वाती सांगते की मम्मी आपल्याला लवकरच्या लवकर ना त्या मुक्ताला घरी बोलवावं लागेल. तर इंद्रा सांगते की मी नाही बोलत, तिला असं वाटेल की आता आपण तिच्याच जवळ जाऊन तिच्या पायावर नाक घासतोय, समजलं का तुला, म्हणून मी नाही जात. स्वाती सांगते की अगं जे व्हायचं ते होऊ दे, तिला समजू दे काही पण आता जर ती नाही आली ना तर आपल्या हातातून सईची कस्टडी गेली मम्मी. इंद्रा बोलते की मी नाही करत तिला. तर लगेच इकडे स्वाती बोलते की अगं आता हा राग पकडून ठेवायचा टाईम नाही आहे बिलकुल, तू माझं ऐक प्लीज, आत्ता तिला कॉल कर. तर लगेच इकडे लॉयर हा सागरला सांगतो तुम्ही माझा फुकटचा टाईम वेस्ट करताय, त्यांना लवकर बोलवा, तुम्ही मला काही प्रश्न विचारायचे त्यांना प्लीज तुम्ही बोलवा. तर सागर हा काहीच बोलत नसतो. तर लॉयर बोलतात की तुम्ही प्लीज काहीतरी बोला. लगेच तिथे मुक्ता येते आणि ती बोलते की सागर मी तुमच्यासाठी ना स्पेशल श्रीखंड पुरी आणली, आईनी बनवून दिली. तर ती बोलते की असे काय बघताय तुम्ही. तर तेवढेच ती लॉयर आणि सावनीला बघते. तर लगेच मुक्ता बोलते की वा जज साहेब तुम्ही पण आलात का इथे, सांगायचं ना मग तुम्ही तरी सांगायचं ना सागर मला. तर इकडे मुक्ताला बघून त्या सावनीला मोठा धक्का बसतो. तर लगेच मुक्ता त्या लॉयरला सांगते की आमच्याकडून काही चूक झाली आहे का, आम्ही कोणची तरी डेट चुकवली आहे का, कारण आम्ही दोघं पण बिझी असतो खूप, म्हणून विसरू शकतो आम्ही ती डेट, काही झालंय का तसं. लगेच लॉयर बोलतात की नाही डेट वगैरे काही नाही आहे, मी फक्त असं बघायला आलो की सगळं नॉर्मल चाललंय का नाही. तर लगेच सागर बोलतो की तुम्ही एकदम करेक्ट टाईमवर आलाय, आता तुम्ही हे श्रीखंड पुरी पण खाऊन जा कारण ना खूप मस्त बनवतात त्या, बसा. तर लगेच ते सगळे घाई गडबड करत असतात. तर इकडे लगेच सावनी ओरडत बोलते की थांब ग तू, काही चाललाय हा पोरकटपणा, हे नखरे बास करा तुम्ही. लगेच सावनी बोलतात की जज साहेब हे सगळे खोटं बोलत आहे, हे तुमची दिशाभूल करताय आणि मी तुम्हाला सांगते ही खरंच नाटकं करताय. सावनी सांगते की ही करेक्ट टाईमला कसं हे खाणं घेऊन आली आणि तुम्हाला मी सांगते ना हिने तुम्हाला वरती येताना बघितलं असेल म्हणून ही लगेच आली पळत, ही सगळी नाटकं आहे, ती स्वतः तिच्या माहेरी निघून गेली होती. लगेच मुक्ता सांगते की सावनी हे काय चाललंय. मुक्ता लॉयरला सांगते की अहो माझं आईचं घर माझ्या घरापुढेच आहे, तर मग मला कधी मी जाऊ शकते तिच्याकडे, ती पण कधी माझ्याकडे येऊ शकते ना, मग असं होईलच ना. लगेच मुक्ता सांगते की मी जर थोडी बाहेर गेले तर लगेच असं समजायचं की मी माझ्या माहेरी निघून गेले आणि तुम्हाला एवढी खोटी बातमी आणि ब्रेकिंग न्यूज कोणी दिली हो तुम्हाला म्हणून. तर लगेच सावनी बोलते की प्लीज तू खोटं बोलू नको मुक्ता. सागर सांगतो की 1 मिनिट, इथे कोणाचीच काही चुकी नाही आणि इथे कोणीच खोटं पण बोलत नाहीये, समजलं ना. तेच इकडे सागर हा मुक्ताला जवळ घेऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो की ओ अच्छा, म्हणजे आम्ही असं एकत्र आलो नाही म्हणून तुम्ही आम्हाला असं बोलताय का, बट असं नाही आहे. पण सावनी तू फुकाटमध्ये त्या जज साहेबचा टाइम वेस्ट केला, काही समजतं का तुला. सागर सांगतो तुम्ही लक्ष देऊ नका हिला कारण ही खोटारडी आहे, कारण तुम्हीच बघितलं ना ही कशी खोटं बोलते. तर लगेच सावनी ओरडत सांगते की ही खोटं बोलताय,
मी स्वतः तुम्हाला येऊन सांगितलं आणि मी बघितलं हे वाईली झाले होते म्हणून. मला हे फसवायच्या आणि गंडवायच्या नादात आहे, तुम्हाला फसवताय सरासर. तर लगेच इकडे सागर बोलतो की असं काही नाही आहे, आम्ही फसवतच नाही आहे. तर लगेच सावनी सांगते की मग जेव्हा जज साहेबने विचारलं होतं की मुक्ता कुठे, तेव्हा तुम्ही एवढे सगळे घाबरले का होतात सांगा मग. तर लगेच ते ऐकून इकडे सागर धक्का बसतो. तोंडावर 12 का वाजले होते, एवढा घाम का सुटत होता, आता बोला ना कोणीतरी. लगेच जज साहेब बोलतात, हो खरं बोलताय सावनी मॅडम, तुम्ही एवढे घाबरले का होता. तर लगेच सावनी सांगते की मी तुम्हाला सांगते कारण हे खोटं बोलत आहे सरासर. जर तुम्हाला एक खोटं वाटत असेल ना तर तुम्ही स्वतः मुक्ताच्या आईला बोलवा इथे. माधवी घोकळेंना तुम्ही इथे बोलवा, कारण यांनी खूप मोठं भांडण केलं होतं आणि न्यायला तिची आईच आली होती. एवढ्यातच तिथे माधवी आणि गुरु येतात आणि माधवी सांगते, काय ग मुक्ता, अगं तू मला बोलवलं आणि एवढी एवढी श्रीखंड पुरी घेऊन आली, तू इंद्राताईंना सांगितलं नाही का की आज जेवण तिकडे आहे म्हणून. तर ते बघूनच इकडे हसत असते इंद्रा. गुरु बोलतो, मी तर स्पेशल माझ्या जावई बापूसाठी केलेली आहे तुला सांगतो. तर लगेच माधवी सांगते की मी इंद्राताईंसाठी करत नाही का. तर लगेच गुरु सांगतो की बरं हो ते जाऊ दे, पण हे जज साहेब का आले तिथे. गुरु माधवीला सांगतो की जे सईच्या कस्टडीसाठी आले होते ना ते हे जज साहेब आहे. लगेच माधवी सांगते पण माझी एक विनंती आहे, तुम्ही आता हे श्रीखंड पुरी खाऊन बघा, यांना आवडतच नाही ना ते, म्हणून तुम्ही माझं प्लीज खाऊन बघा. तर लगेच सावनी तिच्या डोक्याला हात लावते. तर लगेच मग इकडे इंद्रा सांगते की मला ते आवडतच नाही म्हणून मला ते बनवतं पण मला पण जास्त ना पुरणपोळी ते बनवता येतं आणि मस्त माझी फेवरेट. लगेच सावनी ही लॉयरला सांगते ही खोटारडी फॅमिली आहे सगळी. तर लगेच ओरडतच इंद्रा बोलते की ऐ तू नीट राहा बरं का, तुला सांगते मी, कारण काय ग केव्हाचं पण तू इथे खोटारडी फॅमिली लावली आहे तू, हे बघ तुला नीट सांगतेय. जज साहेब आहे म्हणून मी तुला घरात परमिशन दिली नाही, तर मी तुला आत्ता घराबाहेर काढला असं, चल बाहेर निघितून. माधवी सांगते की इंद्राताई तुम्ही थोडं थांबा, मला आधी सांगा यांची उपस्थिती इथं का आहे आणि काय झालंय असं. लगेच सावनी सांगते की मी सांगते तुम्हाला. तर माधवी सांगते की हो प्लीज. तर लगेच सावनी सांगते की तुम्हाला तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे, तुम्ही तिच्यावर खूप विश्वास दाखवतात आणि तुम्ही तिच्या लग्न या सई सागरसोबत लावून दिलं. तुम्ही खरं सांगा आता की ह्या घरात तुमची मुलगी का खरंच सुखी आहे का. मला असं वाटतं की हे दोघं खरंच सुखासुखी ह्या घरात तुम्ही संसार करतात. ते मला तुमच्याकडूनच आशा आहे की तुम्ही आता खरं बोलतार म्हणून. लॉयर साहेब सांगतात की तुम्ही खरंच खरं बोला, कारण हा तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला माहिती की हे सगळं का मानतोय, कारण याच्यामध्ये ना सईच्या तुम्हाला मीन्स तिच्या बदलण्यात तिची खूप इथे कष्ट लागतील. तर लगेच माधवी सांगते की हो बरोबर आहे, तुम्ही आता खरंच सांगा की या मुक्ता कोळी तुमच्या सागर कोळीसोबत खरं आनंदाने राहते का. इकडे तेवढ्याच सई येते. तर सई बोलते की तुम्ही मला न्यायला आलेत ना तर तुम्ही मला प्लीज नेऊ नका, कारण मला मुक्ताई सोडून कुठंच जायचं नाहीये. तर लगेच सावनी बोलते की पण तिला तुझ्या आजीने तर बाहेर हाकलून दिलंय ना, तुझी मुक्ताई आता तिच्या मम्मी पप्पाकडे राहते आणि तुला इथे कोणीच काही बघणार नाहीये. तर ते ऐकूनच इकडे सईला धक्का बसतो. तर मित्रांनो का खरंच सई काय सांगते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.